नमस्कार, मी सुचिता. मराठी जेवणमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज व्हॅलेंटाईन डे स्पेशल होममेड चॉकलेटची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे. चॉकलेट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात, सर्वच आवडीने खातात आणि हे चॉकलेट मार्केटमध्ये खूप महाग मिळतात. तर आपण हे आज घरी बनवणार आहोत. तर इथे मी डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतला आहे. गुडरिच कंपनीचं आहे, तुम्ही कुठल्याही कंपनीचं वापरू शकता. हे साधारण अशा प्रकारे दिसतं. 160 रुपयाला 500 ग्रॅम हे मिळतं. हे व्हेजिटेरियन असतं, तुम्ही ते पाहू शकता. 500 ग्रॅमचं हे पॅकेट आहे. यामध्ये 4 स्लॅब असतात. तर साधारण हे याच्यावर सगळे इन्स्ट्रक्शन इथे दिलेले आहेत की तुम्ही कुठे ठेवायचं आहे. फ्रीजमध्ये ठेवायचं नाही, तर रूम टेम्परेचरलाच हे चॉकलेट आपल्याला स्टोअर करायचं असतं. हे वर्षभर छान टिकतं. हवाबंद डब्यामध्ये आपण हे स्टोअर करून ठेवू शकतो. ह्या सगळ्या माहिती जी आहे ती ह्यावर लिहिलेली आहे. तर हे चॉकलेट साधारण अशा प्रकारे हे स्लॅब आहेत. डार्क कंपाऊंड आहे, त्यामुळे अर्थात याचा रंग हा कॉफी कलर डार्क असा आहे. तर यातला काही भाग आपण काढून घेणार आहोत. तर दुसरं चॉकलेट आहे इथे व्हाईट कंपाऊंड. हे देखील 500 ग्रॅमचं पॅकेट आहे. 220 रुपयाला हे मिळतं. हे थोडंसं महाग आहे. यावर पण सेम सगळ्या माहिती दिलेली आहे, तुम्ही इथे वाचू शकता. हे देखील व्हेजिटेरियन आहे आणि हे व्हाईट कंपाऊंड आहे, अर्थात हे व्हाईट कलरचं आहे. इथे मी हे वापरलं आहे, त्यामुळे असं वाकडं तिकडं कापलेलं आहे, सॉरी, ते इग्नोर करा. तर अशा प्रकारे आपण हे 2 चॉकलेटपासून आज चॉकलेट बनवणार आहोत. एक डार्क कंपाऊंड आणि एक व्हाईट कंपाऊंड. यापासून आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. तर यामध्ये आपण असे ड्रायफ्रूट सुद्धा आतमध्ये स्टफ करू शकतो. आणि इथे मी काही मोल्ड घेतले आहेत. तर हे माझ्याकडे सिलिकॉनचे मोल्ड आहेत. तर हे बिलकुल ऑप्शनल आहेत. हे तुमच्याकडे असावेच असं काही गरजेचं नाहीये, पण मी केक बनवते त्यामुळे माझ्याकडे हे सगळं साहित्य अवेलेबल असतं. तर हे इन्स्ट्रुमेंट जे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे त्याचे हे मोल्ड आहे. त्याऐवजी तुम्ही हे आपल्या फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी हे एग्स ठेवण्यासाठी ट्रे आणि हा बर्फाचे जे ट्रे आहेत हे वापरलं तरी चालेल. साधारण हे ट्रे सगळ्यांच्याच घरात अवेलेबल असतात. तर तुम्ही हे वापरले तरी देखील छान असे चॉकलेट बनवू शकता. तर इथे मी आता हे चॉकलेट कापून घेणार आहे. तर साधारण आपल्याला 100-100 ग्रॅम चॉकलेट घ्यायचं आहे आणि त्यापासून आपण चॉकलेट्स बनवणार आहोत. तर हे चॉकलेटचे तुम्ही तुकडे करून जरी मेल्ट केलं तरी ते पटकन मेल्ट होतं. पण मी इथे हे किसून घेणार आहे की कमीत कमी वेळात आपल्याला चॉकलेट बनवायचं आहे. तर साधारण इथे तुम्ही पाहू शकता 100 ते 120 ग्रॅम मी हे चॉकलेट घेतलं आहे. तर आता हे व्यवस्थित मी किसून घेणार आहे की जेणेकरून मेल्ट व्हायला मदत होईल. हे चॉकलेट मी किसून घेतलेलं आहे. इथे डार्क कंपाऊंड देखील किसून घेतलं आहे. आता ही प्रोसेस तर आपली इथपर्यंत झालेली आहे. आता इथे मोल्ड आपले तयार आहेत. आता यानंतर आपल्याला डबल बॉयलर पद्धतीने हे मेल्ट करायचं आहे. म्हणजेच काय, साध्या भाषेत तर खाली पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं आहे. त्याला उकळी आली की त्यावर आपल्याला हा काचेचा बोल ठेवायचा आहे. पण काळजी ही घ्यायची की या पातेल्यातली जी वाफ आहे ती बाहेर येता कामा नये. वाफेवर हे चॉकलेट मेल्ट होतं, तुम्ही ते पाहू शकता. बोल थोडासा गरम झाला की ते व्यवस्थित मोल्ड होतं. पातेल्यामध्ये जे पाणी घातलं आहे ते बोलला चिकटता कामा नये, थोडंसं अंतर राहिलं पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला हे मेल्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर चमच्याच्या सहाय्याने आपण या मोल्डमध्ये हे भरून घ्यायचं आहे. चॉकलेटचं काम थोडंसं किचकट आहे, म्हणजे ते जास्त स्टिकी होतं, हात खराब होतात, कपडे खराब होतात. तर ते थोडंसं काळजीपूर्वक करा. तर साधारण 1-1 चमचा या मोल्डमध्ये बसला आहे. अशा प्रकारे हे टॅप करून घ्यायचं की जेणेकरून जे चॉकलेट आहे ते मोल्डमध्ये व्यवस्थित सेट होईल. आता हे जे इन्स्ट्रुमेंटल माझ्याकडे मोल्ड आहे त्यामध्ये मी भरून घेते. हे साधारण डबल शेप्स आहेत, त्यामुळे मी काही चॉकलेट डार्क चॉकलेटचे आणि काही व्हाईट चॉकलेटचे असे 2 प्रकारे बनवणार आहे. त्यामुळे काही मोल्डमध्येच मी हे चॉकलेट भरत आहे. हे चॉकलेट भरल्यानंतर हे व्यवस्थित टॅप करून घ्यायचं आणि हे साईडला ठेवून द्यायचं. आता बाकीचे मोल्ड जे आहेत ते देखील मी भरून घेणार आहे. तर हा ट्रे तुम्ही ते पाहू शकता. साधारण 1 चमचा मेल्टेड चॉकलेट यामध्ये बसतं आहे आणि याचा शेप खूप छान येतो, तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. आजचा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. त्यांना देखील ह्या रेसिपीचा नक्कीच फायदा होईल. आता यानंतर आपण हा एग म्हणजे अंडे ठेवायचा जो ट्रे आहे त्यामध्ये देखील चॉकलेट भरून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण भरून घेतलेलं आहे. आणि आता सर्वात शेवटी आपल्याला अल्फाबेट जे आहेत आपलं हॅपी व्हॅलेंटाईन डे जे आपल्याला नाव काढायचं आहे. त्यासाठी मी इथं अशी पिशवी घेतली आहे. त्यामध्ये घातल्यामुळे काय होतं की ह्या मोल्डमध्ये डायरेक्ट चॉकलेट जातं, नाहीतर ते थोडंसं मेसी होतं, चॉकलेट इकडे तिकडे पसरतं जर आपण चमच्याने घातलं तर. तर अशा प्रकारे मी हे सगळे अल्फाबेट जे हॅपी व्हॅलेंटाईन डे साठी लागणारे आहेत ते चॉकलेटने भरून घेतलेले आहेत.
आता यानंतर आपण व्हाईट कंपाऊंड जे आहे ते मेल्ट करायला ठेवणार आहे। या व्हाईट कंपाऊंडची चव मिल्क पावडर खाल्ल्यानंतर किंवा मिल्की बार जे चॉकलेट भेटतं ते खाल्ल्यानंतर कसे लागते तसंच लागतं। तर आता हे देखील आपण सेम प्रोसेसने हे सगळे मोल्ड भरून घेणार आहोत। ज्याप्रमाणे डार्क कंपाऊंड थोडंसं फ्लोई किंवा चमच्यातून असं पडेल अशी त्याची कन्सिस्टन्सी असते ना, तर याची तशी होत नाही। व्हाईट कंपाऊंड ना थोडंसं थिक राहतं, म्हणजे दाटसर राहतं, जास्त फ्लोई होत नाही। त्यामुळे जर तुमचं तशा प्रकारे झालं तर आपलं चॉकलेट बिघडलं की काय असं काय वाटून घ्यायचं नाही। ते थोडंसं थिकच राहतं, असं पातळ होत नाही। तर सगळे मोल्ड मी भरून घेतलेले आहेत। आता हे आपल्याला साधारण अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं आहे। ते तुम्ही पाहू शकता, फ्रीजमध्ये मी वरच्या सेक्शनमध्ये हे अर्ध्या तासासाठी ठेवले होते। आता हे तुम्ही ते पाहू शकता, हे लगेच अनमोल्ड होत आहेत। याला आपण अजिबात तेल तूप काहीच लावलेलं नव्हतं मोल्डला, तरी हे ऑटोमॅटिक बाहेर निघतात। चॉकलेट एकदा सेट झालं की ते पटकन रिमूव्ह होतं। अशा प्रकारे थोडासा ट्रे जो आहे तो तिरका करायचा की जेणेकरून चॉकलेट सुटेल। अगदी इझी पद्धतीने हे चॉकलेट अनमोल्ड होतात। तुम्ही ते पाहू शकता, याचा कलर यावर अगदी छान शाईन देखील येते। आता या ट्रेमधलेही चॉकलेट आपण काढणार आहोत। अगदी इझिली हे चॉकलेट रिमूव्ह होतात। तुम्ही ते पाहू शकता, याचा शेप किती छान आला आहे, डिझाईन अगदी छान आलेली आहे। हे ब्लॅक कलरचं देखील अशा प्रकारे आपण सगळे चॉकलेट हे अनमोल्ड करून घेणार आहोत। तुम्ही ते पाहू शकता, मुलांना जर मार्केटचे चॉकलेट खायला आवडत असतील, वेगवेगळे शेप्स असतात म्हणून ते ॲक्च्युली मुलं खातात, पण जर असे शेप्स घरीच जर बनवले तर मुलं आवडीने खातील। चॉकलेट योग्य प्रमाणात खाणंच गरजेचं आहे, पण ते मार्केटचं देण्यापेक्षा कमीत कमी खर्चात आपण घरी हे बनवू शकतो आणि मुलांना देऊ शकतो। तर यानंतर आपण कलरचेही चॉकलेट पाहणार आहोत। जर तुम्हाला ती रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुढचा व्हिडिओ आपण कलरचे चॉकलेट किंवा फ्लेवरचे चॉकलेट देखील बनवू, तसे मला कमेंट करून नक्की सांगा। जर तुमच्या कमेंट्स आल्या तर मी ते प्रकारचा व्हिडिओ देखील घेऊन येईल। अशा प्रकारे मी सगळेही चॉकलेट आपले अनमोल्ड करून घेतले आहे। तुम्ही ते पाहू शकता, याचा छान आकार आलेला आहे आणि इथे आपला हॅपी व्हॅलेंटाईन डेचं अल्फाबेट देखील सेट झालेले आहेत। अगदी छान दिसत आहेत चॉकलेट, तुम्ही ते पाहू शकता। कोणीच म्हणणार नाहीत की हे घरी बनवलेले चॉकलेट आहेत। खायला तर छान लागतीलच कारण हे चॉकलेट आहे, बट दिसायला देखील किती सुंदर दिसतात, तुम्ही ते पाहू शकता। अगदी इझी रेसिपी आहे, तासाभरात हे चॉकलेट मस्तपैकी तयार होतात। मुलं देखील छान एन्जॉय करतील आणि अर्थात कमीत कमी खर्चात आपण ही बनवलेले आहेत, त्यामुळे खिशाला देखील परवडणारे आहेत। जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।